नमस्कार मित्रांनो, साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय मनोरंजक ट्विस्ट आपल्यासमोर लवकरच दिसून येणार आहे. तर मित्रांनो, इकडे आता ज्यावेळेस ह्या सुखदाची आणि सार्थकची अगदी छानपैकी मैत्री झालेली असते, त्यावेळेस मित्रांनो सुखदाला असं वाटतं की मी तर आता सार्थकच्या प्रेमामध्ये पडले तर नाही ना, कारण आता ह्या मैत्रीच्या पलीकडे तर आमचं नातं निर्माण होणार नाही ना, असं ह्या सुखदाच्या मनाला वाटत असतं. आणि ही सुखदा रूममध्ये येते. सुखदा रूममध्ये आल्यानंतर इकडे टेडी हातामध्ये घेऊन त्या टेडीबरोबर ही सुखदा बोलू लागते आणि बोलते की टेडी, अरे माझ्या मनामध्ये काय चाललं हे, आणि मी तर सार्थकच्या प्रेमामध्ये पडले नाही ना, असं ह्या सुखदाच्या मनामध्ये विचार जे असतात ते ह्या सुखदा टेडीबरोबर शेअर करत असते. त्याच वेळेस मित्रांनो, पुढे असं बघायला मिळतं की आता सुखदा ही आपल्या मनाशी बोलते की काय करू मी आता. तर समोर बेडवरती मोबाईल पडलेला सुखदाला दिसतो. सुखदा तो मोबाईल हातामध्ये घेते आणि लगेच या आश्रमामध्ये जी सुखदाची मैत्रीण म्हणजे कल्याणी, म्हणजे ही आपली आनंदी, ही सुखदाची मैत्रीण कल्याणी असते. आता सुखदा लगेच कल्याणीला फोन लावते. आता ही सुखदा या कल्याणीला सांगते की अगं कल्याणी, माझ्या मनामध्ये नेमकं काय चाललंय तेच कळेना. तर ही कल्याणी बोलते की काय गं सुखदा, तुझ्या मनामध्ये जो घोड्यावर बसलेला राजकुमार आहे त्याच्याच विषयी तू बोलत आहे ना हे, असे पण ही कल्याणी आता या सुखदाला बोलते. त्यावर सुखदा हो असं बोलते. पुढे असं बघायला मिळतं की आता मित्रांनो ही सुखदा या कल्याणीला सांगते की अगं तेच मला काही समजेना, कारण आता मीच त्याच्यावर प्रेम करायला लागले की काय, असंच माझ्या मनाला वाटतंय. त्यानंतर इकडे ही कल्याणी पुन्हा सुखदाला विचारते की काय ग, त्या मुलाचं नाव काय आहे. त्यावर ही सुखदा लगेच या सार्थककडे बघत या कल्याणीला सांगते की अगं खडूस नाव आहे त्याचं, खडूस, आणि तो जगातला सर्वात खडूस माणूस आहे, असे पण ही सुखदा या सार्थककडे बघत बोलते. त्याच वेळेस मित्रांनो, आता सार्थक हा या सुखदाकडे बघत राहतो. तेवढ्यामध्ये ही सुखदा बोलते की अरे सार्थक बोल ना, माझी मैत्रीण आहे. तर सार्थक बोलतो की काय बोलू ग मी तुझ्या मैत्रिणीशी. त्यावर सुखदा बोलते की अरे बोल ना काहीतरी. त्यावेळेस ही सुखदा लगेच सार्थककडे मोबाईल देते आणि सार्थक आपल्या कानाला फोन लावतो आणि लगेच हॅलो असं बोलतो. त्याच वेळेस मित्रांनो, इकडे ही आनंदी जेव्हा आपल्या कानाला फोन लावलेला असतो आणि ही आनंदी हॅलो म्हणणार, तेवढ्यामध्ये विशाल तिथे येतो. विशाल ह्या आनंदीला बोलतो की अहो मॅडम, बाहेर खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, चला पटकन बाहेर. आता हा विशाल लगेच या आनंदीला घेऊन तेथून निघून जातो. इकडे आता हा सार्थक हॅलो हॅलो बोलतो, परंतु आनंदी मोबाईल चालू ठेवून तसाच निघून जाते. त्यानंतर मित्रांनो, इकडे आता हा सार्थक या सुखदाला सांगतो की अगं तिकडून कुठलाही आवाज येत नाहीये. तर सुखदा लगेच तो फोन आपल्या हातात घेते आणि कानाला लावत पुन्हा हॅलो असं बोलते. तेवढ्यामध्ये आनंदी तिथे पोहोचलेली असते. आनंदी बोलते की काय ग सुखी, अगं थोडासा आश्रमामध्ये प्रॉब्लेम झालाय, मी तुला नंतर कॉल करते. असे पण ही आनंदी ह्या सुखी ठीक आहे असे बोलते आणि फोन ठेवते. तर मित्रांनो, दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही सुखदा आणि आनंदी दोघीजणी खूप जिवलग मैत्रिणी असतात. आता तर आनंदी इकडे संगमनेरमध्ये हा मानवता आधार नावाचा आश्रम छानपैकी चालवत असते. इकडे आश्रमामध्ये आनंदीचं अगदी छानपैकी काम चाललेलं असतं आणि त्याच वेळेस मित्रांनो, ह्या आनंदीला आता एक छानपैकी ऑफरसुद्धा मिळालेली असते. ऑफर देण्यासाठी ह्या आनंदीच्या आश्रमामध्ये एक जोडपे येतात आणि ते जोडपे ह्या आनंदीला बोलतात की तुम्हाला ह्या कामासाठी नाशिकला जावंच लागेल. आता मित्रांनो, नाशिक हा शब्द ऐकताच आनंदीला खूप मोठा धक्का बसतो. तर आनंदी बोलते की हो ठीक आहे, मी जाईल नाशिकला, कारण आता आनंदीला पण माहीत असतं की आपल्याला ह्या कामासाठी नाशिकला जावंच लागणार. आता मित्रांनो, आनंदी ही त्या माणसांना सांगते की हो ठीक आहे, मी नाशिकला जायला तयार आहे. आता इकडे दुसऱ्या दिवशी आनंदी आणि विशाल दोघेही आता नाशिकला निघतात. आता विशाल आणि आनंदी दोघेही नाशिकमध्ये येतात. इकडे ही सुखदा तर नाशिकमध्ये असते, हे सर्व या आनंदीला माहीत असतं. आता नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर आनंदी ही सुखीला फोन करते आणि बोलते की अगं सुखदा, मला भेटण्यासाठी तू पटकन इकडे ये, आम्ही थोडंसं आश्रमाच्या कामासाठी नाशिकला आलेलो आहेत. त्यावेळेस आता सुखदाला नाशिकला आनंदी आलेली ही कळताच आता सुखदा लगेच आनंदीला भेटण्यासाठी आता इकडे सार्थकच्या गाडीमधून बसून स्टँडवरती येते. आता स्टँडवरती आल्या मित्रांनो, ही आनंदी समोर आलेली बघता सार्थकचा तर आनंद गगनात मावेनासा होतो. सार्थक लगेच आनंदीला जाऊन घट्ट मिठी मारतो. इकडे हा विशाल तर आनंदीकडे बघत राहतो. आता सार्थक हा या आनंदीला आपल्या मिठीमध्ये घेऊन खूप रडू लागतो. आता सार्थकच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात आणि सार्थक हा खूप मोठमोठ्याने माझी आनंदी भेटली रे भो असे म्हणत रडू लागतो.
आणि कुठे गेल्या होत्या आनंदी तुम्ही, मी किती वाट बघितली तुमची, असे पण आता हा सार्थक या आनंदीकडे बघत बोलत राहतो. आता इतक्या 6 वर्षातून समोर सार्थकला बघितल्यामुळे सुद्धा आनंदीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. सुखदा तर सार्थक व आनंदीकडेच बघत राहते. आता ह्या सुखदाला तेव्हा कळतं की खरोखर हीच सार्थकची आनंदी आहे आणि हीच आनंदी म्हणजे आपली कल्याणी, हीच माझी मैत्रीण आहे, हे आता सत्य सर्व काही सुखदासमोर येतं. आता सुखदा ही सार्थक व आनंदीकडे बघत राहते. कारण मित्रांनो, ही हळूहळू सुखदासुद्धा आता सार्थकच्या प्रेमामध्ये हळूहळू पडणार असते. परंतु नियती सार्थक व सुखदाचं एकमेकांवर प्रेम होण्याच्या अगोदरच या सार्थक व आनंदीची अगदी हृदयस्पर्शी भेट होताना आपल्याला मालिकेमधून लवकरच दिसून येणार आहे. विशालसुद्धा आनंदीकडेच बघत राहतो. तर मित्रांनो, आता नेमकं पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.